नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी नॅशनल मेन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्तीचा आपण अभ्यास करीत आहोत। गणित हा भाग थोडासा अवघड असतो। 35 मार्क विज्ञान, 35 मार्क समाजशास्त्र यामध्ये चांगले गुण मिळतात, परंतु गणित लगेच पद्धत आठवणीत येत नसल्यामुळे वेळ जातो आणि कमी मार्क्स पडतात आणि हातातोंडाशी आलेली शिष्यवृत्ती मिळण्यास आपणास अडचण होते गणितामुळे। त्यामुळे जास्तीत जास्त 20 पैकी 18-19 मार्क्स कसे पडतील या दृष्टिकोनातून गणिताचे जवळजवळ 200 ते 250 व्हिडिओ यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतील। भोसले सर जाकली इंग्रजीत टाका, NMMS असं म्हणा, गणिताचे व्हिडिओ आपल्यासमोर येतील। यापूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत। 2013ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत। पुढला प्रश्न आपण सोडणार आहोत। वर्गमुळात परत वर्गमुळात 16 अधिक 98 गुणिले 102 बरोबर m वर्ग। या ठिकाणी आपण आत वर्गमुळात 16 सोडवण्याचा प्रयत्न केला। आतून बाहेर यायचं। वर्गमुळात 16चं वर्गमूळ 4 आहे। या ठिकाणी 98 गुणिले 102 यांचा गुणाकार 9996 आहे। करून पहा। 98 गुणिले 102 गुणाकार 9996, 16चं वर्गमूळ 4 आहे। वर्गमुळात 9996 अधिक 4 बरोबर 10,000, 10,000 बरोबर m वर्ग। आपल्याला या ठिकाणी 10,000चं वर्गमूळ 100, 100 बरोबर m वर्ग। m वर्ग हे 100, m हा वर्गाच्या रूपात जसा आहे तसं 100 10चा वर्ग लिहायचं। 10चा वर्ग बरोबर m वर्ग। दोघांमध्ये समानता संबंध आहे। या ठिकाणी वर्गही आहे इथंही वर्ग आहे, त्यामुळे m ची किंमत 10 घ्यावी लागेल। अचूक पर्याय नंबर 1 ओके। पुढचा प्रश्न आहे, समांतरभुज चौकोन PQRS मध्ये मापकोन Q बरोबर 130 तर मापकोन P किती? हा समांतरभुज चौकोन PQRS काढलेला आहे। Q 130 आहे। समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात, कारण या दोन समांतर रेषा आहेत, समोरासमोरच्या बाजू समांतर असतात। QRला PS समांतर घेतली, PQ छेदिका घेतली, आंतरकोन पूरक असतात। हा 130 असेल तर P 50 अंशाचा। अचूक पर्याय नंबर 2। 130 आणि 50 180। दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3/4 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर वर्तुळाचे क्षेत्रफळ πr वर्ग। पहिल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ πr1 वर्ग, दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ πr2 वर्ग। क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्रिज्यांचं गुणोत्तर 3/4 आहे, त्यामुळे त्रिज्यांचा वर्ग केला r1 वर्ग भागिले r2 वर्ग। पहिल्या वर्तुळाच्या त्रिज्येचा वर्ग 3चा वर्ग 9, दुसऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येचा वर्ग 16, म्हणजेच πr1 वर्ग भागिले πr2 वर्ग बरोबर पायला पाय गेले, त्रिज्यांचा वर्ग राहिला, त्रिज्यांचा वर्ग केला पाहिजे। 3/4, 3/4चं वर्ग 9/16। अचूक पर्याय नंबर 1 ओके, 9/16। पुढचा प्रश्न आहे, 10 हे 10 दराने 10,000 रुपयेचे 3 वर्षाचे सरळ व्याज हे कोणत्या रकमेचे 10 हे 10 दराने 2 वर्षाच्या सरळ व्याजाएवढे आहे? प्रथमतः 10 दरानं 10,000 रुपयेचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढू। आपल्याला माहीत आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। मुद्दल आहे या ठिकाणी 3 वर्षे दर 10 आणि मुद्दल 10,000, म्हणजे 10 गुणिले 10,000 गुणिले 3, 10 गुणिले 10,000 गुणिले 3 भागिले 100। हे सरळ व्याज आपल्याला मिळेल 1 2 1 2 शून्य गेल्या 100 गुणिले 3, 300 गुणिले 10, 3,000। आता हेच 3,000 रुपये व्याज मिळण्यासाठी कोणत्या रकमेचे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुद्दल काढायचं आहे। मुद्दल गुणले त्याचा दर आहे 10 आणि त्याचा कालावधी आहे 2 वर्षाचा। 10 गुणले 2 याला भागिले 100 ओके। मुद्दल काढायचे आहे 3,000 हे भागिले 100 आहे ते गुणिले 100 आणि 10 गुणिले 2 मुद्दलाला गुणले ते 10 गुणिले 2 बरोबर
मुद्दल. त्यामुळं हे शून्य गेले. बेके बे पंचे 10, 3000 गुणिले 5 त्रिक 15, 15,000 मुद्दल असायला पाहिजे. ओके. म्हणजे 15,000 मुद्दलाचं 10 दरानं 2 वर्षाचं 3,000 रुपये सरळ व्याज येणार आहे. इथं येणारं सरळ व्याज हे याच्यासाठी अचूक पर्याय नंबर 2. ओके. वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या सध्याच्या तिप्पट आहे. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वयाच्या चौपट होते. तर वडिलांचे व मुलाचे आजचे वय किती? या ठिकाणी वडिलांचे वय, मुलग्याचं वय, एकसं मुलग्याचं वय मांडलं तर वडिलांचं 3x होईल, तिप्पट आहे. 5 वर्षापूर्वी या ठिकाणी मुलाचं वय 1 वजा 5 होईल आणि वडिलांचं 3x वजा 5 होईल. ओके. आणि 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्या वयाचं चौपट होतं, म्हणून या ठिकाणी 3x वजा 5 हे वडिलांचं वय 5 वर्षापूर्वीचं हे वडिलांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 1 वजा 5च्या चौपट होतं. हे सोडवायचं. 3x वजा 5 तसं 4 नाद गुणायचं. 4x म्हणजे मुलाच्या वयाची चौपट 5 वर्षापूर्वी आणि वडिलांच्या वयाची एकपट समान आहे 5 वर्षापूर्वी. ओके. मग दोघांमध्ये समानता म्हणजे मुलग्याच्या वयाची चौपट केली मुलाच्या वयाच्या एकपटीबरोबर. 4 गुणिले 4x वजा 4 पंचे 20, 3x वजा 5. या ठिकाणी 3x पलीकडे गेले, 4xमधून 3x गेला 1x. मग वजा 20 मागे घ्यायचं. वजा 20 मागे घेतले, अधिक 20 पूर्वीचे वजा 5, अधिक 20 वजा 5 15, x बरोबर 15. म्हणजे या ठिकाणी मुलाचं वय आपण मानलेलं होतं x, वडिलांचं त्याचे तिप्पट असणार 15 त्रिक 45. मग 15 आणि 45ची जोडी नंबर 3ला आहे. ओके. अचूक पर्याय नंबर 3. पुढला प्रश्न आहे खालील आकृतीत P समांतर Q समांतराळ 3 समांतरेषा आहेत. Pला समांतर Qला समांतराळ 3 समांतर रेषांना y छेदिका आणि x छेदिका आहे. जर AB 5 आहे, AB 5 आहे, BC 10 आहे, ED 6.9 तर EF काढायचे आहे. 3 समांतर रेषांनी छेदिका यांचा गुणधर्म आहे 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता हे आंतरछेद आहेत. AB, BC, DE, EF आंतरछेद आहे. आंतरछेदांचं गुणोत्तर एका रेषेमुळं एका छेदिकेमुळं तयार होणाऱ्या आंतरछेदाचं गुणोत्तर AB भागिले BC हे कोणाबरोबर असते? याच 3 समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरछेदांचं गुणोत्तर DE भागिले EF याच्याबरोबर असते. AB भागिले BC बरोबर DE भागिले EF. किमती घातलेत. AB 5 आहे, BC 10 आहे, बरोबर DE 6.9, EF भागिले काढायचे आहे. EF बरोबर तिरकस गुणाकारामध्ये 6.9ला गुणिले 10, 6.9 गुणिले 10 आणि EFला गुणिले 5 आहे ते याला भागिले होणार आहे. 5 × 5 = 10, 6.9ची दुप्पट 13.8 म्हणजे EF तुम्हाला 13.8 मिळेल. अचूक पर्याय नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न आहे चक्रीय चौकोन ABCDमध्ये माप कोन A बरोबर 3M कोन C. तर माप कोन A किती काढायचा आहे? या ठिकाणी माप हा चक्रीय चौकोन म्हणजे त्याचे 4 शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. या ठिकाणी संबंध A आणि C मधला दिला आहे. Aचं माप जे आहे ते Cच्या तिप्पट आहे. जर कोन Cचं माप 1 मानलं तर Aचं माप 3x आणि सम्मुख कोन पूरक असतात. दोघांची बेरीज 180 अंश असते म्हणजे 3x अधिक x 180. 3x आणि 1x 4x बरोबर 180. x बरोबर 4 पलीकडे जाऊन 180ला भागिले 4 × 16ला 4 × 16 18 म्हणून 16 उरले 2 पुढे 20 झाले 4 × 5 = 20. x बरोबर 45. xचं माप 45 त्याच्या तिप्पट आहे 45 तिरक 135. अचूक पर्याय नंबर 4. ओके. 17, 21 पुढचा प्रश्न 17, 21, 15, 1, 30, 20, 35, 29, 33 या प्राप्तांकांचे मध्यमान 25 आहे म्हणजे सरासरी ते xची किंमत काढा. यांची बेरीज बघा किती येते. अंक सोडून यांची बेरीज 1 अधिक 4 यांची बेरीज 1 अधिक 4. तसं 17, 21, 15, 30, 20, 35, 29, 33 यांची बेरीज प्रथम करूया. 9 × 3 = 12 आणि 5 = 17, 17 आणि 5 = 22 आणि 1 = 23 7 30ला 0 हातचे आले 3 3 इथला 3 दशक स्थान सांग. 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 3 11 आणि 2 13 आणि 3 16 17 आणि 2 19 आणि 21 200 बेरीज झाली. 1 अधिक 200 1 अधिक 200 भागिले 9 संख्या त्या xला धरून म्हणून सरासरी काढताना भागिले 9 केलं. मग सरासरी येते 25 म्हणजे मध्यमान.
भागिले 9 आहे, हे 25ला गुणिले 25 9 250 आणि हे 200 पलीकडे गेलं वजा होणार आहे. 250 म्हणजे 225मधून 200 गेले 25 आले, म्हणजे एकची किंमत 25च असली पाहिजे. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 4. ओके. सारणीचं निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. M72 आहे, M72 आहे, 9 आहे, 2 आहे, 3.6 आहे, n बरोबर 1/2. आता या ठिकाणी 72ला भागिले 2 केलं तर 36 येतं या ना. 72 आणि 1/2चा गुणाकार 36 येतो या. 72 आणि 1/2चा गुणाकार 36. 72 गुणिले 1/2, 2 72ला भागिले 36 आलं. 9 4ला गुणिले 36 म्हणजे गुणाकार स्थिर येतोय यम आणि एन यांच्या चलाचा, म्हणजे हे प्रमाण व्यस्त आहे. 18 दुनी 36. इथं प्रत्येक जोडीचा गुणाकार 36 आहे 3 ठिकाणी. या दोघाचा 36, या दोघाचा 36, या दोघा 36. मग 36 गुणाकार येण्यासाठी 3.6ला 10नंच गुणलं पाहिजे. अचूक पर्याय नंबर 1 10. ओके. त्यानंतर 24 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 12 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या टिंबटिंब आहे. 24 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. पहिली बाजू दिल्या 24 म्हणून वर्गमात 3/4 गुणिले बाजू वर्ग म्हणजे 24 गुणिले 24. 4 सक्क 24, 24 सक्क 44, 144 वर्गमात 3. आता दुसऱ्या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, समभुज त्रिकोणाची बाजू आहे वर्गमात 3, म्हणजे दुसरा समभुज त्रिकोण जो आहे त्याचं क्षेत्रफळ वर्गमात 3/4 गुणिले बाजू दिले 12, 12 गुणिले 12, 4 त्रिकोण 12, 12 त्रिक 36, 36 वर्गमात 3. आता या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे 144 वर्गमुळात 3. हे 36 वर्गमात 3च्या किती पट आहे? वर्गमात 3ला वर्गमात 3 गेले 36ची चौपट 144 आहे. 36 चौक म्हणजे चौपट, म्हणजे या ठिकाणी 24 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 12 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या चौपट असते. अचूक पर्याय नंबर 3. आणि यातला शेवटचा प्रश्न आहे, एका गोलाची त्रिज्या दुसऱ्या गोलाच्या त्रिज्याच्या दुप्पट आहे. जर त्याच्या घनफळामध्ये 252 पाय एवढा फरक असेल तर मोठ्या गोलाची त्रिज्या किती? प्रश्न पुन्हा एकदा पहा. एका गोलाची त्रिज्या दुसऱ्या गोलाच्या त्रिज्या दुप्पट आहे. जर त्याच्या घनफळामध्ये 252 पाय एवढा फरक असेल तर मोठ्या गोलाची त्रिज्या किती? आपल्याला माहिती आहे गोलाचे घनफळ 4/3 पाय r घन हे लहान गोलाचं, आणि दुसऱ्या गोलाचं घनफळ त्रिज्या दुप्पट आहे 4/3 पाय. तसंच r दुप्पट आहे म्हणजे 2r घन येतं. r घन त्याची दुप्पट 2r घन. 4/3 पाय 2r घन 8r घन म्हणजे 8 चौक 32, 8 चौक 32 पाय छेद 3, 32 पाय छेद 3r घन. फरक दिला 252 पाय. ओके. पुन्हा एकदा बघा, मोठ्या गोलाचं घनफळ या ठिकाणी 4/3 पाय गुणिले 8r घन वजा लहान गोलाचं घनफळ 4/3 पाय r घन बरोबर 252 पाय. इथं 8 चौक 32 पाय छेद 3r घन वजा 4 पाय r घन भागिले 3 बरोबर 252 पाय. इथला पाय, इथला पाय, इथला पाय निघून गेला तिन्ही ठिकाणचा दोन्ही बाजूला. हा पाय सामाय काढला तर पाय निघून जातोय. या ठिकाणी 32, या ठिकाणी r घन छेद 3 वजा 4 घन छेद 3 म्हणजे या ठिकाणी छेद समान आहे, म्हणजेच 32मधनं 4 गेले 28. पाय निघून गेल्यानंतर 32r घन वजा 4r घन छेद 3, 28r घन भागिले 3 आहे ना. 28r घन भागिले 3 बरोबर 252 भागिले 3. हा 252ला गुणिले गेला. मागे काय राहिले 28r घन गुणिले 252 गुणिले 3. हे 28 पलीकडे जाऊन भागिले r घन बरोबर 252 भागिले 28 आहेत गुणिले 3. 28 9 252 आणि मग 9 त्रिक 27. r घन बरोबर 27, r घनचं घनमुळ r 27चं 3.
लहान वर्तुळाची त्रिज्या गोलाची त्रिज्या 3 आली, मोठे त्याचे दुप्पट आहे 6. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 6 असणारा हा नंबर 1 आहे. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.